पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसासला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस दिली आहे। डॉक्टर घैसासकडून गर्भवती महिलेच्या मृत्यूचा घटनाक्रम मागितलेला आहे। डॉक्टर घैसास यांच्या अडचणी आता वाढल्यात। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस आली आहे। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे हा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता डॉक्टर घैसास यांच्याकडून प्रकरणाची अधिक माहिती घेतली जाते। डॉक्टर घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागवण्यात आलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमले यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमकं नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे डॉक्टर घैसास यांना आलेल्या, आणि पुढची गोष्ट म्हणजे त्यांना आता या संदर्भात नेमकं कधीपर्यंत उत्तर द्यायचं आहे? रविवारपर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडून माहिती घेणं अपेक्षित आहे। त्यानंतर मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी MMCच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात असण्याची माहिती देखील आहे। रुग्णालयाच्या आलेल्या प्रतिसादाच्या आधारे घैसास यांना ही नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे। मागील आठवड्यात महाराष्ट्र काउन्सिल बोर्डाकडून या सगळ्या संबंधांना आढावा घेण्यात आलेला होता आणि आता या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या संदर्भाने नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्या तपशिलात नेमकं घैसास काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मंगळवारी या संदर्भातली जी सुनावणी आहे ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयामध्ये होणं अपेक्षित आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।